तुम्ही म्हणसान मी एवढं अंधारात कुठं चाललो रे बाबा? अरे सांगतो ना तुम्हाला पुरं, चला मग काय आलो रे बा आपण संकेतदाच्या घरी आल्याबरोबर पाहतो तर काही तर सारी मंडळी जमली होती. मग काय श्यामाला भेटलो आणि गजादा आपल्याला काहीतरी माहिती देऊन आला होता वाढदिवसाच्या बाबतीत. मग त्याची माहिती ऐकली, मग बसली रे भाऊ आपली बैठक. सर्व पोरं बसले. मग संकेतदाला पण बसवण्यात आलं केक समोर. मग काय शंकरनं जरा स्टाईल गिल मारली, कोण की आता फोटो काढायला लागतं ना म्हणे. मग त्याला दुसऱ्या जागी स्थापित केलं. मग पहिले म्हणे फोटो काढून घ्या म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग पहिले फोटो काढून घ्या. मग कॅन्डल पेटवण्यात आली शंकर भाऊच्या हातानं. मग काय इकडे स्प्रे पण मारणं चालू झालं ना. पांडं करून टाकलं रे बा संकेतदा आले. मग काय इकडे केक कापणं झाला. मग हॅपी बर्थडे टू यू म्हणून घेतला आम्ही सर्व पोट्टीनं. पण आर्यनदा तर ऐकतच नव्हता. सर्व त्याला पांढरं करायचंच मागं लागला होता. मग काय त्यानं पांढरं गिंढरं केलं. मग आपल्या शंकर भाऊले नवईची दिवाळी त्याच्या हातचंही हे काढून घेऊन आलता ना रे भाऊ. मग काय सर्वात पहिले मग एक केक खाणं चालू केला इकडे. मग गजुदा बावरले होते ना भाऊ, मारतोस म्हणे एखाद्याला कधी केकच्या आळवी गेलो कोणतं. रो पोरं हॅपी बर्थडे टू यू म्हणून लागले. म्हटलं गद्दा तू पण म्हण रे बा. पण गद्दानं तर मोबाईलवर झापड मारून दिली. मी आता जमलं, मोबाईल वर झाला पडला नाही, हातीच राहिला. मग केक कापल्याच्या वाजता गजदानं केक चारला संकेतदा आले. मग शंकरदा पण आला, त्यानं पण केक चारला रे भाऊ. मग सरेच एक एक करत सर्वांनी केक चारला. मग माझ्या भावानं पण केक चारला. मग प्रतीकदादा पण आले आमचे, त्यांनी पण केक चारला. मग महेशदादा आले, त्यांनी पण केक चारला. मग केक झाल्यावर मी एक वाट पाहून आलो, नाश्ता कधी येते रे भावा. इकडे मी सुरुवात पाहून आलो तर ओमभाऊपासून नाश्त्याची झाली होती रे भावा. मग काय राजधानी ब्रॅक केल्यावर बसता आपल्याला शंकरभाऊ दिसले. ते तर मला केकचा मजा घेत होते. मी आलो तुम्ही केकचा मजा घ्या, आमच्यापर्यंत पण येईल मजा घ्यायचा. मग काय सर्वांचा व्हिडिओ काढताना मग झाल्यावर पाहतो तो काही इकडे मापाशी पण नाश्ता आलता. मग सर्वात पहिले आपले शंकरदाने एक ताल घेऊन घेतला, कोण की त्याच्या तालशिवाय जमत नव्हतं. मग मी चाललो आता घरी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.